इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही भारतातील एव्हरग्रीन इंजिनिअरिंग ब्रांच आहे. जवळपास सर्वच कॉलेजेस ती ऑफर करतात. दरवर्षी साधारण 2.5 ते 3 लाख सीट उपलब्ध असतात. मुला-मुलींचा रेशो 70:30 असा आहे. IIT बॉम्बे, मद्रास, कानपूर, NIT त्रिची, VJTI मुंबई, COEP पुणे या काही टॉप इन्स्टिट्यूट्स आहेत. इलेक्ट्रिकल, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, एनर्जी सिस्टीम्स आणि स्मार्ट ग्रिडमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी USA, कॅनडा, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया हे टॉप डेस्टिनेशन्स आहेत. सध्या भारतामध्ये IITs, NITs, IISc इथे असलेल्या इलेक्ट्रिकल रिसर्च लॅब्स देखील अत्यंत ॲडव्हान्स होत आहेत. EV, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्ट ग्रिड कम्युनिकेशन यावर इथे खूप मोठा रिसर्च चालतो. ॲव्हरेज इलेक्ट्रिकल इंजिनियर प्लांट मेंटेनन्स, रुटीन टेस्टिंग आणि फील्ड सपोर्ट करतो. स्टार्टिंग पॅकेज साधारण 4 ते 7 लाख इतकं असतं. पण एक्सपिरियन्सनुसार इलेक्ट्रिकल व्हेकल्स आणि रिन्युएबल एनर्जी डोमेनमध्ये ते साधारण 20 ते 25 लाखापर्यंत सहज वाढू शकतं. पण अबाऊ अँड बियॉन्ड जायचं असेल तर काय करायचं? EV टेक्नॉलॉजी, मोटर डिझाईन आणि बॅटरी सिस्टीम्समध्ये स्पेशलायझेशन करा. रिन्युएबल एनर्जी आणि स्मार्ट ग्रिड्स हे फील्ड्स एक्सप्लोअर करा. ऑटोमेशन, PLC, SCADA, IoT पॉवर सिस्टीम्समध्ये मास्टर्स करा. MBA करून प्रोजेक्ट मॅनेजमेंट किंवा एनर्जी कन्सल्टन्सीमध्ये जा. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे फक्त वायरिंग नाही. इट इज द आर्ट ऑफ कंट्रोलिंग एनर्जी, पॉवर अँड एंटायर मॉडर्न वर्ल्ड. सो डोंट जस्ट चूज इलेक्ट्रिकल, चूज पॉवर टू बिल्ड फ्युचर.